आमदार सुधीर मुनगंटीवार यांची धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 20,000 बोनस देण्याची सभागृहात मागणी। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत प्रति हेक्टर 20,000 रुपये धान बोनस जाहीर करण्याची आग्रही मागणी सभागृहात केली। पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या नुकसानीची दखल घेत तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहात अधोरेखित केले। आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की राज्य शासनाने 2024-2025 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आला। कधी नव्हे तर 1,586 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना धानाचा बोनस दिला। 2013 मध्ये 300 कोटीपासून झालेली धानाच्या बोनसची सुरुवात मागच्या वर्षी 1,586 कोटी रुपये वितरण करण्यापर्यंत झाली। मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 15 डिसेंबर 2025ला भेट घेतली। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अन्न व नागरी पुरवठा यांना स्पष्ट निर्देश दिले। त्यामुळे शेतकऱ्यांना धानाचा बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये तात्काळ द्यावे अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली।